नमस्कार मंडळी. झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमात मी विदिशा मस्कर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, बाप्पा दरवर्षी आपल्या घरी येत असतो. तो जसा आपल्या घरी येत असतो तसं आपलं वयही वाढत असतं. वाढत्या वयानुसार आपले काही आप्त मंडळी काळाच्या पडद्याआड जात असतात आणि काही नवीन जीव आपल्या घरात येत असतात. पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? या सगळ्या चक्रात आपण कुठेतरी पुढे सरकत असतो. कुणीतरी आपल्या मागून येत असतं तर कुणीतरी अनंतापर्यंत पोचलेलं असतं. पण तुमच्या एक लक्षात येत आहे का, या सगळ्या वर्तुळामध्ये आपला बाप्पा हा कायम केंद्रस्थानी असतो. म्हणजे मला काय वाटतं, एखाद्या लहान मुलाला जेव्हा हट्ट करायचा असतो तेव्हा त्याच्यासाठी तो त्याचा लाडका बाप्पा असतो. आणि आपले प्रौढ लोक असतात त्यांच्यासाठी तो विघ्नहर्ता असतो. आणि वृद्ध झालेले हात जे आपल्या पिढ्यांसाठी गाराणी घालत असतात, त्यांचं भलं व्हावं म्हणून बाप्पाकडे प्रार्थना करत असतात, त्यांच्यासाठी तो मोक्षदाता असतो. तर याच गणरायाच्या उत्सवाचे विविध पैलू आपण पाहत आहोत. जीवाची मुंबई करता करता अनेक बाप्पांचं दर्शन घेतो. चला तर मग, गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी इथे आलेले आहे गणपतीच्या कारखान्यात आणि इथे मला अनेक भक्तगण भेटलेत, कार्यकर्ते भेटलेत जे आपल्या बाप्पाला आपल्या घरी न्यायला आले आहेत दरवर्षीप्रमाणे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे सगळ्यांना की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही आता बाप्पाला घरी घेऊन जायला आलेला आहात. काय फिलिंग आहे, कसं वाटतंय? खरं तर आम्ही 365 दिवसामधले हे 10 दिवस आम्ही आतुरतेने वाट बघत असतो की आमचा गणपती बाप्पा आज आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार आहे. त्यासाठीच आम्ही आज तुम्ही बघतायत हा जल्लोष, आज प्रत्येकाने टी शर्ट घातलेले एक जल्लोष असतो. वाजत गाजत हा गणराय आम्ही आज घेऊन जाणार आहे. एक अतिशय जल्लोषाने आणि आम्ही प्रेमाने एक आमचा बाप्पा आमच्या घरी येणार आहे म्हणून आम्ही तो जल्लोषाने इकडे घेऊन जातो. वा वा वा. आणि कुठे घेऊन जाणार आहे तुम्ही? कुठलं मंडळ आहे तुमचं? हा आमचा कांदोलीचा राजा एकतानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कांदोली पश्चिम इथे आहे. पण झी मराठीमधून तुम्ही आलायत आणि आज आम्हाला खरोखर आनंद झालाय की आमचं बाप्पाचं दर्शन आज झी मराठीमध्ये दिसणार आहे. वा वा वा. पण काय म्हणजे झी मराठीच्या सिरियल्स, मालिका किंवा बाकीचे शोज जे आहेत, सारेगमप, लिटिल चॅम्प आहे, ते सगळं तुम्ही रेग्युलर बघत असता सगळेजण? बघतो. किती आवडतं तुम्हाला? म्हणजे काय नातं आहे तुमचं आणि झी मराठीचं? म्हणजे जसं तुमचं आणि बाप्पाचं एक या 11 दिवसांसाठी 10 दिवसांसाठी खास नातं आहे, तसं मला असं वाटतं की रोज जेव्हा झी मराठी घरात चालू असतं तर ते पण एक स्पेशल नातं तयार होतं जेव्हा आपल्याला काही कॅरेक्टर्स येऊन रोज भेटतात संध्याकाळी अमुक अमुक वाजता. तर काय वाटतं, म्हणजे काय नातं आहे तुमच्यामध्ये? खरं तर पूर्ण आज सकाळपासून जेव्हा कामातून येतो तेव्हा घरी लिटिल चॅम्प जेव्हा बघतो तेव्हा एक पूर्णच असं विश्रांती अशी घेतल्यासारखी वाटते. कारण का गाणी बघून खरोखर आनंद लुटायला आम्हाला घरात बसून भेटतं, म्हणून खूप बरं वाटतं. आणि बाकीच्याही मालिका आज तसं बघितलं घरच्या आमच्या ज्या आहेत, म्हणजे माझी आई आहे, माझी वाईफ आहे, असे सगळे बघत असतात म्हणून त्यांच्यामध्ये आम्ही डिस्टर्ब नाही करत, पण ते त्याचा नक्कीच आनंद घेतात. वा वा वा. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे थोडक्यात एक कुटुंब म्हणून मालिका बघितल्या जातात. त्या निमित्ताने कुटुंब एकत्र येऊन बसतात, जेवतात, त्यावर चर्चा होते. लोक आपल्या म्हणजे ज्या मालिकांमध्ये स्टोरी चालू असते त्याच्यात लोक इन्व्हॉल्व्ह होतात. त्या स्टोऱ्या आपल्या स्टोऱ्या म्हणून जगायला सुरुवात करतात. तशा एक ना अनेक गोष्टी आहेत झी मराठीशी रिलेटेड. तर थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी सगळ्यांशी बोलून. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप मजा करा. एकदा जोरात एक घोषणा होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सॉरी, रोल झालाय का? मी नाही ते एवढी एन्जॉय करते. ढोल ताशांचे गजर नुसते माझ्या कानात घुमतात. आणि कधी एकदा म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगेन, मगाशी एक पथक जात होतं आणि त्यांचे ढोल ताशे चालू होतं, तर मी जाऊन त्यांच्यामध्ये जरा थोडासा डान्स करून आले. नाही, गणपती डान्स हा वेगळा डान्स का आपल्याला माहिती झाला आहे? गणपतीमुळेच ना.
मजा येते. तुम्ही बघू शकता इथे सगळ्यांचा उत्साह. इकडे भरपूर पथकं आहेत. माझ्या मागेच एक मोठा गणपती आहे. सगळेजण आपापल्या गणपतीला घरी घेऊन जात आहेत. आणि मी आले आहे आता चिंचपोकळी या एरियामध्ये. म्हणजे चिंचपोकळी हा एरिया म्हणजे कोर मुंबई. तर मला असं वाटतं इकडच्या सगळ्या गल्ल्या, प्रत्येक रस्ते किंवा सगळी दुकानं हे सगळं फक्त आणि फक्त भक्तगणांनी भरून गेलेलं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता मला फक्त हास्य दिसतंय. बाप्पाला घरी नेण्याची खुशी दिसतेय. आणि मला असं वाटतं की हा गणपती तुम्ही बघू शकता इकडे. आता हा कुठे जातोय मला माहीत नाही, पण कदाचित मी जाऊन त्यांच्याशी बोलेन पण थोड्या वेळात की ते कुठे चाललेत काय. तर चला आपण त्यांच्याकडे वळूया. नमस्कार मंडळी, जसं मी तुम्हाला म्हणाले माझ्या मागून एक बाप्पा जात होता आणि या मंडळाच्या इथे मी धावत आली आहे आणि मला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत खूप. कुठला गणपती आहे हा? पहिली सुद्धा काढली बाप्पा राजा. वाव, खूप सुंदर गणपती आहे. तुम्ही बघू शकता केवढा उंच गणपती आहे. आणि काय तुमचे फिलिंग्स काय आहेत बाप्पाला घेऊन आता? खूप जोशमध्ये आम्ही लोक आहेत. खूप धुमधडाक्यात घेऊन जायचं आम्हाला गणपती बाप्पा आणि जागेवर प्रस्थापित करायचं आहे आणि खूप आनंदात आहे आणि आम्ही जोरात जल्लोष करणार आहे मी हा गणपती. आणि किती दिवसांचा बाप्पा आहे तुमचा? 10 दिवसाचा आहे आपला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे 10 दिवस आता तुम्ही सगळी कामं बाजूला टाकून फक्त बाप्पा 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 बाप्पाची सेवा करायची आपल्याला. वा वा वा, खूप छान. बरं, तुम्हाला माहिती आहे का आम्ही कोणत्या चॅनलकडनं होते? झी मराठी. जी मराठी. तुम्हाला आवडतं झी मराठी? खूप भरपूर. कुठली सिरियल आवडते मला सांगा. चला हवं एक बघतो, परत दार उघड बळे बघतो. खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. आता एक शेवटची घोषणा देऊया, म्हणजे तुम्ही तुमच्या बाप्पाला घरी न्यायला मोकळे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे बोल बोल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मंडळी, मागचे भरपूर एपिसोड्स बघून मला खूप जणांनी विचारलं की मॅडम, तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन दर्शन घेताय तिथे दर्शन घ्यायला आम्हाला तर रांगेत उभं राहावं लागतं, मग तुम्ही डायरेक्ट आतमध्ये कसं काय जाताय? तर याचं उत्तर आहे झी मराठी. आपल्या घरातील आजी आजोबा, महाराष्ट्रातील इतर गावातील इतर लोक, त्या सगळ्यांना मुंबईचा मोठा गणेशोत्सव पाहता यावा यासाठी झी मराठीने एक विशेष टीम तयार केली आहे आणि हा उपक्रम हाती घेतलाय. आणि मला सांगायला खरंच खूप आनंद होतोय. झी मराठीचा हा उदात्त हेतू लक्षात घेऊन सगळी मंडळं, सगळे कार्यकर्ते खूप मनापासून सहकार्य करतात. चला तर मग हा उत्सव तुम्ही आणि मी आपण सगळे एकत्र मिळून साजरा करूया. नमस्कार मंडळी, मी आत्ता इथे आली आहे गणपतीच्या कारखान्यात. तर आपल्यासोबत एक मूर्तिकार आहेत, खूप मोठे आणि खूप वर्षांचा एक्सपिरियन्स असलेले हे मूर्तिकार आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्यासाठी बाप्पा म्हणजे नक्की काय. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगाल? मी संतोष रत्नाकर कांबळी. ओके. आणि तुम्ही मूर्तिकार आहात, तर मला असं विचारायचं आहे की गेली कित्येक वर्षांपासून तुम्ही हे काम करताय किंवा या कामाची तुम्हाला आवड आहे? माझ्या फॅमिलीला आज या बिझनेसमध्ये जवळजवळ 100 वर्ष झाली आणि लालबागचा राजा हा आम्ही 90 वर्षापासून बनवतो. माझ्या आजोबाने 1935 साली कैलासवासी मधुसूदन दोंडोजी कांबळी यांनी पहिला राजा घडवला होता. त्याच्या आधी 34ची स्थापना आहे, पण आमच्या फॅमिलीला ते 35पासून राजाची सेवा मिळाली. त्याच्यानंतर माझे मोठे काका व्यंकटेश मधुसूदन कांबळी आणि त्यांचे लहान भाऊ म्हणजे माझे वडील रत्नाकर मधुसूदन कांबळी आणि मी असे आता 2002 पासून आम्ही गेले 21 वर्ष राजाला घडवत आहोत. अरे वा 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 वा, इतकी जुनी परंपरा आहे ही. तर मग मला फक्त एक असा प्रश्न म्हणजे पडला आहे की हे जे कौशल्य आहे तुमच्याकडे ते काय म्हणजे पिढीजात आलेलं आहे की तुम्ही जाऊन प्रॉपर शिकलेलं आहे की तुम्हाला कोणी शिकवलं आहे की कसं काय? म्हणजे नाही, माझं पर्सनली मी सांगितलं तर माझ्या घरामध्ये 7 जण जे स्कूल ऑफ आर्ट्सचे आहेत, मी सोडून. मी कांबळी आर्ट्समध्ये मी या जागेत शिकलो. पप्पांनी मला इथे आणलं, पण नशिबाला एवढंच आहे की राजाची 75वं वर्ष जे 2008ला होतं हे नशिबाने हे माझ्या आणि पप्पांच्या नशिबाला आलं. ते म्हणजे त्याच्या पूर्वीचं 50वी झाली ती काकांनी केली होती. 2008ला जेव्हा 75 होती त्यावेळेला तुम्ही बघितलं असाल की नितीनदादा देसाई ज्यांनी आत्तापर्यंत आमचे जे म्हणजे एक सुंदर देखावे केलेत, तर त्यांनी त्यांची पण पहिलीच एंट्री होती त्यावेळेला 2008ला. तर ते एवढं सुपरहिट झालं की म्हणजे बाप्पा आणि ते जे एक कॉम्बिनेशन झालं त्यांचं डेकोरेशन आणि आपली मूर्ती, तिथून बाप्पा लोकांच्या घराघरात गेला. आम्हाला अभिमान आहे
आपल्या कुटुंबाला म्हणा, लालबागकर म्हणून म्हणा किंवा सगळ्या लालबागच्या वासियांना की आज लालबाग हा जगप्रसिद्ध झाला. हो हो आम्ही कुठलीच असं नाही की कुठलं कॉम्पिटिशन आहे. करेक्ट. तर आमचं म्हणणं एवढंच होतं की आम्ही आमची कला सादर करत गेलो. कला सादर केलं. कला म्हणजे ही शेवटी एक आमची आर्ट आहे. बरोबर. तुम्ही बघितलं असाल की प्रत्येक कारखान्यामध्ये गणपती हे वेगवेगळ्या रूपामध्ये आहेत. हो 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 अगदी. काही गणपती स्थूल दिसतील, मोस्टली स्थूलच आहेत, हो हेल्दी आहेत. तर आम्हाला तेच विचारतात की अरे आमचा म्हणजे तुमचा गणपती एवढा स्लिम का, राजा एवढा ऍक्च्युली slim मलाही का? मगाशी प्रश्न पडला होता हात वगैरे बघून. मी तुम्हाला विचारणारच मी होते तो एवढं प्रश्न. सांगेन की माझ्या आजोबांनी जी कला आत्मसात केली ती पुराणात जसा बाप्पा होता म्हणजे माणसाचं शरीर आणि गणपतीचा चेहरा ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते आम्ही कायम फॉलो करत गेलो. वाव. मग कालांतराने आजोबांच्या वेळेला 5 फुटाचा बाप्पा होता. मग हळूहळू तो आणि नवसाचा आहे, लालबागचा राजा स्पेशली नवसाचा हो, असल्यामुळे अगदीच. ती पूजेची मूर्ती आहे. बरोबर. आणि पूर्वी असं असायचं की पूजेच्या मूर्तीजवळ तुम्ही बघाल तर चलचित्र देखावे असायचे जेणेकरून काहीतरी त्यातनं चांगल्या लोकांना मेसेज देता येईल बरोबर. या हिशोबाने ते लावले जायचे. 80च्या दशकामध्ये असं झालं की लोकांना नवस पूर्ण होत आहेत पण पायापर्यंत जाऊ शकत नाही. मग मंडळाला त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला डोकं टेकायचं आहे, काही करा कारण आमचे नवस पूर्ण होतात, आम्ही लांबून पाय नाही पडणार. मग ते काही म्हणजे त्यांच्या आतमध्ये काही बदल केले त्या लोकांनी. मग 80 नंतर लालबागचा राजा हा फक्त राजा म्हणून बसायला लागला. बाजूचे जे चलचित्र होते ते पूर्ण बंद केले. त्याच्यामुळे असं आलं की आज बघा तुम्ही म्हणजे वरती जाऊन पायाला हात लावू शकता, डोकं टेकू शकता. मग हे चेंजेस झाले. मग काका आल्यानंतर मग हळूहळू जे 5 फुटाचं रूपांतर आहे ते डायरेक्ट 14 फुटापर्यंत गेलं जे तुम्ही आत्ता बघताय. आणि आपसुकच मी जसं म्हटलं ना की कला शेवटी आज आम्ही कुठलाही गणपती हा माझ्यासाठी राजाच आहे. तो 2 फूट असो का राजा 14 फुटाचा असो, पण जे एन्जॉयमेंट म्हणजे आपल्या कलेतून लोकांना जे आनंद मिळतो हे आमचं मेन मोठं आहे. बरोबर. तर तुम्ही बघितलं असाल राजाचं पण ते एक रूप असतं. आता ह्या वर्षीचा जो राजा आहे आज योगायोग असा आहे की आमच्या लालबागच्या राजाचं आज 90वं वर्ष आहे. वा. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं 350वा राज्याभिषेक सोहळा ह्याचाही 350वा वर्ष आपलं चालू झालं. त्यामुळे हा दुग्ध शर्करा योग होता आमच्यासाठी. त्यामुळे आम्ही थीमसुद्धा ती पूर्ण रायगडावर केली आहे. वा वा वा. राजाची. त्यामुळे राजाला पण तुम्ही बघाल तर यावेळेला राजाला आम्ही वेगळं रूप दिलं आहे. म्हणजे कसं आहे पूर्ण सिंहासन शिवकालीन केलं आहे. आणि तसंच तुम्ही बघाल तर गणपती आमचा राजाच्या नेहमी तुम्ही चेहऱ्यावरती कपाळावरती नाम हे असतं त्रिशूळ असतं. तर यावर्षी आम्ही त्याच्या बदले जे महाराजांच्या चेहऱ्यावर असायचं एक नाम आणि चंद्रकोर आहे ती तुम्ही राजाच्या चेहऱ्यावरती बघू शकतात. आज नितीन देसाईंनी अप्रतिम म्हणजे मी म्हणतो ना जे आमचं 2 महिन्यापूर्वी जे जाण्यापूर्वी आमचं जे काही डिस्कशन होतं की त्यांनी 100% नाही आज ते 1000% पूर्ण आलं. म्हणजे त्यांची एक इच्छा होती की राजाचा सोहळा खूप सुंदर व्हावा आणि तो अपेक्षेपेक्षा चांगला झाला. ही त्यांच्यासाठी खूप मोठी आमच्याकडून एक आदरांजली होती. वा वा वा. खूप छान वाटलं ऐकून. म्हणजे ॲक्च्युली ही खूप मला असं वाटतं इमोशनल गोष्ट आहे. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं जसा पडदा उठला होता लालबागच्या राजाचा तर ते फुटेज मी पण बघितलं होतं. म्हणजे एंट्रीच त्याची अशी झाली होती जशी महाराजांची एंट्री व्हायची तशीच यावेळेस राजाची आपली एंट्री झालेली आहे. खूप 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 अभिनंदन तुमचं आणि पुढेही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही राजाला घडवताय मी अजून तुम्हाला काय शुभेच्छा देणार. तर थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि झी मराठीसोबत तुम्ही तुमचा अनुभव शेअर केलात, सांगितल्यात गोष्टी त्याबद्दल झी मराठीकडनं आणि माझ्याकडनं तुम्हाला खूप 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 धन्यवाद. मंडळी खूप गप्पा झालेल्या आहेत, खूप धमाल झालेली आहे. तर आता वेळ आहे एक छोटासा ब्रेक घ्यायची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण मी लगेच परत येणार आहे आणि आपल्याला भेट द्यायची ना बऱ्याच मंडळं आहेत अजून बाकी. पण मला असं वाटतं ब्रेकची सुरुवात एकदम दणक्यात झाली तर कसं वाटेल है ना. आता माझ्या मागणं घोषणा द्यायची आहे सगळ्यांनी. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ही शान कुणाची. लालबागच्या राजाची. मंडळी प्रत्येक मंडळात सांस्कृतिक गेम तर होतच असतात पण जी मंडळी जे कार्यकर्ते हे सांस्कृतिक गेम आखत असतात त्यांच्यासाठी कोण गेम तयार करणार. येस याचा विडा सुद्धा आम्ही झी मराठीनेच उचललेला आहे. अशा कार्यकर्त्यांसाठी झी मराठी घेऊन आलंय भन्नाट गेम्स. चला मग जाऊया वेगवेगळ्या मंडळांमध्ये वेगवेगळ्या भक्तगणांसोबत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांसोबत भन्नाट गेम खेळायला. बोल बाप्पा. मंडळी
वेगवेगळ्या बाप्पांचं दर्शन घेताना इथे बरेचसे झी मराठीचे फॅन्स मला सापडलेले आहेत, भेटलेले आहेत. तर मला असं वाटतं की जर तुम्ही झी मराठी बघता का? बघतो ना. हां, मग मला असं वाटतं ह्यांच्यासोबत काही क्वीज खेळायला, ह्यांना काही प्रश्न विचारायला हरकत नाही, म्हणजे थोडीशी मज्जा येईल. ओके, तुम्ही पण बघता? खूप छान चॅनल आहे. थँक्यू सो मच. ठीक आहे. चला हवा येऊ द्या किती वाजता लागतं? 9:30 वाजता. ओ माय गॉड, लगेच असं त्यांचं उत्तर रेडी होतं. आणि चला हवा येऊ द्यामध्ये चला हवा येऊ द्यामधल्या 3 कलाकारांची नावं सांगा. निलेश साबळे, हम्म? भाऊ कदम, श्रेया बुगडे. वाव, एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही स्वतःसाठी. खरंच म्हणजे झी मराठीचा खरंच फॅन बेस एवढा आहे की त्यांना विचाराही नाही लागत, त्या पटकन उत्तर देऊन टाकतात. बरं, झी मराठीवरची तुमची आवडती सिरियल कोणती? 7व्या मुलीची 7वी मुलगी. 7व्या मुलीची 7वी मुलगी. ओके, मग त्यातलं तुम्हाला कोण आवडतं जास्त, हिरो की हिरोईन? हिरोईन आवडते. हिरोईन आवडते. नेत्रा, आमची नेत्रा खूप लाघवी आहे, ती आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडते. आणि तुमचा निरोप मी नक्की नेत्रापर्यंत पोहोचवेन. ओके, येस. थँक्यू. आणि तुमची आवडती सिरियल कोणती आहे? ती कॉमेडी शो येतात ना, चला हवा येऊ द्या. हो ते मला खूप आवडतो. ओ, तुम्ही मराठी नाही आहे का? तुम्ही हिंदूचा ऍक्सेंट हिंदी वाटतंय. मी गुजराती आहे. गुजराती असून पण तुम्ही तो मराठी शो बघता, झी मराठीवरचा? आणि ते काय रियालिटीवर दाखवतात ते. वाव वाव, ते खूप छान वाटतात आणि समाजमध्ये जे काय चालू आहे त्याच्यावर पण ते भाष्य करतात. बरोबर, ते करेक्ट. अभिनव वगैरे करतात, ते खूप छान वाटतं आम्हाला. आणि मुंबईमध्ये राहतात तर तुम्हाला मराठीचा अभिमान व्हायला पाहिजे. वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या वाक्यासाठी. खरं. मुंबईमध्ये महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. हे गर्व व्हायला पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय आणि महाराष्ट्र, मुंबई ही आपली कर्मभूमी आहे. वा वा वा, हे अगदी तुम्ही खरं बोललात. नाही म्हणजे प्रत्येकाचं आपापल्या भाषेवर प्रेम असतंच, पण कर्मभूमी पण तेवढीच महत्त्वाची असते. ती भूमी तुम्हाला खूप काही देत असते, तर तिच्यासाठी पण तुम्ही थोडं काही शिकलात, मराठी शिकलात तर काही वाईट नाही. तर खूप मराठी लोकांच्या गाव लोक आहे. वैती पाटील हाय गुजराती, पण राहायला वैती पाटील बरोबर खूप छान वाटतं मला. वा वा वा, म्हणजे आता झी मराठीचा ऑडियन्स फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही राहिलाय. ज्यांची मूळ भाषा मराठी नाहीये ते लोक सुद्धा झी मराठी प्रेफर करतात बघायला. तर थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कोलगेट सह प्रस्तुत बोल बाप्पा, को पावर्ड बाय कॅडबरी ओरिओ. स्पेशल पार्टनर सायकल प्युअर अगरबत्ती, वॉलिनी, सम्राट आटा आणि बेसन आणि पतंजली केशकांती. बोल बाप्पा. मंडळी, आत्ता जर संपूर्ण महाराष्ट्राचं ड्रोननी शूट केलं तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला रोषणाई दिसेल. रोषणाई तर दिसेलच, पण आपल्या भक्तांवरती निस्सीम प्रेम करणारा आपला गणपती बाप्पा आणि त्याचे वरदहस्त दिसतील. हीच सगळीकडे भारलेली सकारात्मक ऊर्जा आपल्याला वर्षभराचं बळ देऊन जाते. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक छोटासा आनंद देऊन जाते. त्यामुळे आपलं करिअर, आपलं राहणीमान काळानुसार कितीही बदललेलं असू दे, आपण आपली संस्कृती, आपले सण हे जपायलाच हवेत आणि ते आपण जपतोही. म्हणूनच झी मराठी इतकी वर्ष प्रेक्षकांच्या मनात स्थान करून आहे. तर मंडळी, असाच एकत्र उत्सव साजरा करत राहूया. पण आत्ता ना मला तुमची रजा घ्यावी लागेल. मी विदिशा म्हस्कर तुमची रजा घेते झी प्रस्तुत कार्यक्रमात बोल बाप्पा. लवकरच भेटू.